नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्लूइड मेकॅनिक्सच्या आपल्या व्हिडिओ सीरीजमध्ये आपलं मी स्वागत करतो. मी गोपाल पवार. आज आपण फ्लूइड मेकॅनिक्सचा सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे डायमेन्शनल ॲनालिसिस याची आपण माहिती घेणार आहोत. या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर डायमेन्शनल ॲनालिसिस जो काही आहे हा चॅप्टर आपल्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये खूप महत्त्वाचा होऊन जातो. का महत्त्वाचा होतो तर याचे ॲप्लिकेशन जसे दिसायला भेटतात मला. आपल्या फ्लूइडच्या केसमध्ये, फ्लूइड मेकॅनिक्सच्या केसमध्ये बरेचसे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात. आता कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम म्हटल्यावरती काय बरं का, जेव्हा पण आपण आता फ्लूइड मेकॅनिक्स शिकायला जातोय तेव्हा एखादी क्वांटिटी, एखादी फिजिकल क्वांटिटी बऱ्याचशा दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड करते. जसं की समजा पाईपमधून पाण्याचा फ्लो होतोय, तर हा जो पाण्याचा फ्लो आहे याच्यामधली एखादी क्वांटिटी ही दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड राहणार आहे. 2-3 क्वांटिटीवरती डिपेंड राहणार आहे. जसं की पाण्याचा जो स्पीड आहे तो पाण्याचा स्पीड डिपेंड करेल त्या क्रॉस सेक्शनच्या एरियावरती डिपेंड करेल. पाण्याचा जो पण स्पीड आहे तो स्मूथनेस वरती डिपेंड करेल, की पाईप जर का जास्त स्मूथ असेल तर स्पीड आपल्याला जास्त भेटेल. तो सांगायचं तात्पर्य असं आहे की एखादी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहणार आहे. ठीक आहे. तर आता हा जो एक प्रॉब्लेम आहे की एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय शिकणार थोड्या वेळात. एखादी क्वांटिटी दुसऱ्यावरती अवलंबून आहे, तर यांच्यामधलं काही ना काही संबंध आहे. हा जो संबंध आहे हा संबंध मला इस्टॅब्लिश करावा लागतो, हा संबंध मला शोधावा लागतो. आणि हा जो रिलेशनशिप आहे यांच्यामध्ये, या दोन फिजिकल क्वांटिटीमधल्या जो पण आपल्याला रिलेशनशिप दिसायला भेटत आहे, हा संबंध जो दिसायला भेटत आहे याचा संबंध जोडल्यानंतर आपण फॉर्म्युला बनवतो. आतापर्यंत जेवढे बी फॉर्म्युले आपण बनवलेले असणार त्या सगळ्या फॉर्म्युल्यासाठी आपला बेस काय असतो, डायमेन्शनल ॲनालिसिस. सांगायचं तात्पर्य असं आहे की जेवढे पण फॉर्म्युले बनलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले आपण डायमेन्शनल ॲनालिसिस याच्या अभ्यासाने बनवलेले आहेत. ठीक आहे. मग डायमेन्शनल ॲनालिसिस काय आहे बरं का. डायमेन्शनल ॲनालिसिस जे काही आहे याच्यामध्ये आपण डायमेन्शनचा अभ्यास करतो. डायमेन्शनचा अभ्यास करतो म्हणजे काय, डायमेन्शन किती प्रकारचे असतात हळूहळू करून आपल्याला समजेल असते. ठीक आहे. तो डायमेन्शनल ॲनालिसिस जेव्हा आपण बोलतोय, डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण काय काय करणार आहे, एक मिनिट तो याला इकडे घेऊ. डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपल्याला जे काही आहे, डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपल्याला बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी जे काही आहे त्यांचा अभ्यास करायचा आहे. तो आपल्याला सगळ्यात अगोदर कोणती गोष्ट शिकायची आता, की डायमेन्शनल ॲनालिसिस जे काही आहे त्याचा फायदा काय असणार आहे. डायमेन्शनल ॲनालिसिस काय असतो, त्याचा फायदा काय असतात, डायमेन्शन वेगवेगळे कोणत्या प्रकारचे डायमेन्शन आहेत, डायमेन्शनल नंबर काय कन्सेप्ट असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन मॉडेल ॲनालिसिस पण करणार आहोत. पुन्हा डायमेन्शनल ॲनालिसिसचं एक ॲप्लिकेशन सगळ्यात महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये दिसायला भेटत असतं, ते म्हणजे मॉडेल ॲनालिसिसमध्ये. मॉडेल ॲनालिसिस याचा अर्थ काय झाला, जसं की मोठे मोठे स्ट्रक्चर असतात. आपण एक्झाम्पल घेऊया मोठा टर्बाईन. ठीक आहे. तर फ्लूइड मेकॅनिक्समध्ये आपल्याला मशीन दिसायला भेटत असतात. आपण एक्झाम्पल घेतलं टर्बाईनचं. आता या टर्बाईनचं जर का आपल्याला परफॉर्मन्स चेक करायचा असेल, की आपण जे टर्बाईन बनवलेलं आहे, टर्बाईन ही एक मशीन असते. आता ही जी मशीन आहे ही बरोबर बनलेली आहे की नाही, म्हणजे याचा अर्थ असा की हिचा आपल्याला परफॉर्मन्स चेक करायचा आहे. तर टर्बाईनचं परफॉर्मन्स जर का आपल्याला चेक करायचं असेल तर परफॉर्मन्स चेक करण्यासाठी अगोदर आपल्याला टर्बाईन बनवावं लागेल की आणि त्याच्यानंतर मग ते काम करावं लागेल. असं जेव्हा आपण हे करणार की पहिले टर्बाईन बनवा, नंतर त्याच्यावरती काम करा आणि काम झाल्यानंतर मग चेक करा की ओके आहे की नाही, असं जेव्हा आपण करायला जात असतो तर याच्यामध्ये आपला पैसा पण वाया जातो आणि टाईम पण वाया जातो. असे का बरं का, पैसा का वाया जाणार, कारण की पहिले आपण त्या मोटरला, त्या मशीनला बनवतोय आणि नंतर त्याच्यावरती काम करतोय. असं केल्यानंतर आपल्याला कळणार पण नाही, फेल्युअर पण होऊन जाईल. याचा अर्थ असा आहे की फेल्युअर झाल्यामुळे आपला पैसा पण गेला आणि जेवढी मेहनत आपण घेतली होती त्याला लागणारा जो टाईम होता तो टाईम पण गेला. त्यामुळे आपण काय करत असतो, तो जो पण मॉडेल असेल, ठीक आहे, आपण काय करणार, जो पण हायड्रोलिक स्ट्रक्चर असेल, जसं की मशीन होती, एखादा डॅम असेल, त्याला डायरेक्टली कन्स्ट्रक्ट न करता त्याचा छोटूसा एक मॉडेल बनवणार आणि त्या मॉडेलवरती आपण अभ्यास करणार. पण या मॉडेलवरती अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा अभ्यास लागत असतो. ठीक आहे. तो तिथं पण ती गोष्ट आपण वापरणार आहोत. तर डायमेन्शनल ॲनालिसिस आपल्याला कुठे कुठे लागत असते, डायमेन्शनल ॲनालिसिस आपल्याला लागणारे फ्लूइड मेकॅनिक्सचे जे पण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी. एकच फिजिकल क्वांटिटी जर का 7-8 खूप जास्त फिजिकल क्वांटिटीवरती जर का डिपेंड होत राहत असेल, त्या केसमध्ये फॉर्म्युला बनवणं सुद्धा अवघड होऊन जात असतं. मग आपण काय करत असतो, आपण काय करणार, एक फिजिकल क्वांटिटी 7 फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे, आपण त्यांना काय करून टाकतो, त्याला सिंपल बनवून टाकत असतो. म्हणजे ही जी फिजिकल क्वांटिटी आहे जी आता या केसमध्ये 7 वेगळ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे, मी त्याला पुढे जाऊन डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून असं बनवून टाकत असतो की ही जी फिजिकल क्वांटिटी आहे फक्त 3च नंबरवरती डिपेंड राहील. आणि ते 3 नंबर कोणते ते पुढे जाऊन आपण शिकणार आहेत. ते डायमेन्शनल 3 नंबर, डायमेन्शनल लेस नंबर. तो सांगायचं तात्पर्य, एक फिजिकल क्वांटिटी जर का नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी
क्वांटिटीवरती डिपेंड असेल तर त्याला सिम्पल करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनलेस नंबरचा वापर करावा लागत असतो. आणि या 7-8 फिजिकल क्वांटिटीला रिड्यूस करून मी 2-3 डायमेन्शनलेस नंबर आणून टाकतो, तो प्रॉब्लेम सोपा होऊन जात असतो. फॉर्म्युला बनवण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करणार, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करणार, मोडल ॲनालिसिस करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करणार. आणि हे सगळे त्याचे फायदे पण झाले. तो डायमेन्शनल ॲनालिसिस काय आहेत, डायमेन्शनसोबत जो पण आपण खेळणार आहोत, डायमेन्शन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आपण काढणार, त्यांना मल्टिप्लिकेशन करा, त्यांना डिवाइड करा, या सगळ्या गोष्टी जर का आपण करत असणार तर आपण डायमेन्शनल ॲनालिसिस करत असणार. ठीक आहे, तर या पद्धतीने हे आहे. नंतर एक मिनिट, नेक्स्ट कुठे गेलं, आता बघा. सो इंट्रोडक्शनमध्ये आपण आता लिहिलं आहे, सो डायमेन्शनल ॲनालिसिस इज द मॅथेमॅटिकल टेक्निक. ही एक मॅथेमॅटिकल टेक्निक आहे. कशाची बरं का, डील्स विथ डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व इन द फेनॉमेना. ठीक आहे, तर आपल्या फ्लुइडच्या जेवढे पण फेनॉमेना असतील त्यांच्यामध्ये जे पण आपल्या फिजिकल क्वांटिटी येणार आहे, फिजिकल क्वांटिटी जसे की काय, जसं की एरिया झाला, जसं की व्हॅल्यूम झालं, जसं की डिस्चार्ज झाला, व्हेलॉसिटी झाली, फोर्स झाला, वर्क झाला, पॉवर झाला, हे सगळे फिजिकल क्वांटिटी आहेत. या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन सोबत आपण खेळणार आहोत. तो फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढणार आणि त्या डायमेन्शनचा आपण अभ्यास करणार. हे जे मी करतो याला म्हणतात डायमेन्शनल ॲनालिसिस. ते हळूहळू कळेल पुढे जाऊन. नंतर डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर आपण, इट इज यूज टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स नेचर ऑफ प्रॉब्लेम ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स. इट इज बेस्ड ऑन अझम्पशन दॅट फेनॉमेना कॅन बी एक्सप्रेस बाय द डायमेन्शनली होमोजिनियस इक्वेशन विथ सर्टेन व्हेरिएबल. आता डायमेन्शनल ॲनालिसिसचा अभ्यास करण्यासाठी डायमेन्शनल होमोजिनिटीचा वापर आपल्याला करावा लागत असतो. 11वीच्या फिजिक्सच्या बुकमध्ये सुरुवातीलाच आपल्याला डायमेन्शनल होमोजिनिटी म्हणून एक कन्सेप्ट असते. ठीक आहे, तर डायमेन्शनल ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला बेस पकडावा लागत असतो डायमेन्शनल होमोजिनिटी. याचा अर्थ काय होत असतात, बरोबर साईनच्या राईट हँड साईडला आणि बरोबर इक्वल साईनच्या लेफ्ट हँड साईडला जे पण आपण डायमेन्शन काढणार ते डायमेन्शन सारखे असायला पाहिजे. या गोष्टीचा बेस घेऊन आपण डायमेन्शनल ॲनालिसिस करणार आहोत. तर डायमेन्शनल ॲनालिसिस ही अशी एक मॅथेमॅटिकल टेक्निक आहे, याचा वापर करून आपण आपल्या फेनॉमेनाच्या रिलेटेड असणारे जेवढे फिजिकल क्वांटिटी आहेत त्या फिजिकल क्वांटिटींचे आपण काय करत असतो, डायमेन्शन काढणार. या डायमेन्शनचा वापर करणार आणि बाकीचे जेवढे बी प्रॉब्लेम आहेत फ्लुइड मेकॅनिक्सचे त्या प्रॉब्लेमला आपण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला सिंपल करणार. त्याचा वापर करून आपण त्याचे फॉर्म्युले बनवणार. याच गोष्टींचा वापर करून आपण मॉडेल ॲनालिसिस पण करणार. ठीक आहे, त्या गोष्टी करत असतो. नेक्स्ट पेजवरती काय माहिती आहे, पुढे म्हणतात आता ॲडव्हान्टेजेस ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस. तो डायमेन्शनल ॲनालिसिसचे ॲडव्हान्टेजेस काय बरं का, 6 ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत आणि याच्यावरती थिओरिटिकल क्वेश्चन बनतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, ते 6 पॉईंट तिथं मेन्शन करायचे आहेत. सगळ्यात अगोदर तर त्याची कन्सेप्ट जर माहीत असेल तर ॲडव्हान्टेजेस आपल्याला लिहिता येतील. तो डायमेन्शनल ॲनालिसिसचे फायदे काय बरं का, फ्लुइड मेकॅनिक्सच्या रिलेटेड असणारे जेवढे पण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतील, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जसे की काय बरं का, एक फिजिकल क्वांटिटी जेव्हा नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहते त्या केसमध्ये जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे अवघड होऊन जाते. याचा अर्थ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम झाला. अशा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला जर सॉल्व्ह करायचं असेल तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करावा लागेल. याचा वापर तुम्ही केला तर नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीला रिड्यूस करून टाकू आणि त्याला डायमेन्शनल नंबरमध्ये आपण कन्वर्ट करून टाकू. मग आपण नंतर जाऊन काय बोलणार की ही एक फिजिकल क्वांटिटी 3-4 डायमेन्शनल नंबरवरती डिपेंड आहे. म्हणजे 12 नंबरवाली आता 3-4 डायमेन्शनल लेस नंबरवरती डिपेंड आहे असं आपल्याला बोलता येईल. तो प्रॉब्लेम आपण काय करून टाकला, सिंपल केला. तर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला सिंपल करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस करता येते आणि हा फायदा पण आहे त्याचा. ठीक आहे, सो द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन द डिपेंडेबल अँड नॉन डिपेंडेबल व्हेरिएबल कॅन बी एक्सप्रेस इन टू डायमेन्शनलेस टर्म. ठीक आहे, तो जेवढे बी आता डिपेंडेबल फंक्शन जसे की काय आपल्याला माहिती आहे, जसं की मी मेन्शन करतो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स याचा अर्थ काय, हा जो y आहे आपला हा डिपेंडंट फंक्शन आहे. तो कोणावरती डिपेंड राहतो, तो एक्सवरती डिपेंड राहतो. तुम्हाला जर का एक्सची व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही वायची व्हॅल्यू काढून घेत असतात. सेम स्टोरी आहे की फिजिकल क्वांटिटी जे पण असणार आहेत त्या डिपेंडंट असू शकतात, इनडिपेंडंट असू शकतात. म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी जसे की पाईपचं एक्झाम्पल घेतलं मी, व्हेलॉसिटी डिपेंड करते दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती, मग ही व्हेलॉसिटी झाली डिपेंडंट आणि दुसऱ्या ज्या पण फिजिकल क्वांटिटी असतील त्या होतील इनडिपेंडंट. त्या डिपेंडंट आणि इनडिपेंडंट यांच्यामधलं रिलेशनशिप शोधण्यासाठी इन द टर्म ऑफ व्हॉट, डायमेन्शनलेस नंबर. तर डायमेन्शनलेस नंबरच्या टर्ममध्ये या दोघांचा आपण रिलेशनशिप सांगू शकतो. तो डायमेन्शनलेस टर्ममध्ये सांगा किंवा डिपेंडंट आणि इनडिपेंडंट
इंडिपेंडंट फिजिकल क्वांटिटी यांच्यामधलं रिलेशनशिप सांगण्यासाठी आपण फॉर्म्युला बनवणार. तर तुम्ही फॉर्म्युला बनवू शकतात, या दोघांमधलं रिलेशनशिप डायमेन्शनलेस टर्ममध्ये सांगू शकतात. यासाठी आपल्याला काय करावं लागत असते, डायमेन्शनल ॲनालिसिस करावं लागत असते. हा झाला त्याचा पहिला फायदा. दुसरा फायदा काय, मॉडेल टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला मोठं स्ट्रक्चर बांधून चालत नाही. मोठं स्ट्रक्चर जर का बांधलं आणि त्याचा परफॉर्मन्स जर तुम्ही आता चेक करायला गेलात तर नुकसान आहे, पैशाचं पण नुकसान आहे आणि टाईमचं पण नुकसान आहे. कारण की जेव्हा आपण टेस्ट करायला गेलो आणि जर समजा डिस्ट्रक्शन झालं, तुटून जर गेला तो डॅम, मग याचा अर्थ असा झाला की पैसा पण आणि टाईम पण गेला. म्हणून आपण काय करत असतो, तो जो मोठा डॅम होता त्याला म्हणतात प्रोटोटाईप. तर त्या प्रोटोटाईपला आपण काय करणार, छोटूसा मॉडेल बनवणार आणि त्या मॉडेलवरती आपण सिम्युलेशन करणार की ज्या पद्धतीने तिकडे तसं नेचर आहे तसं नेचर या छोटूशा मॉडेलवरती बनवायचं आणि या मॉडेलवरून आपण काय करतो, परफॉर्मन्स चेक करत असतो. तर त्यामुळे डायमेन्शनल ॲनालिसिसचा आपण वापर करणार मॉडेल टेस्टिंगमध्ये. जो रिड्यूस नंबर ऑफ द व्हेरिएबल इंटू 3 नंबर्स. तर तेच म्हणतायत की मॉडेल ॲनालिसिस करण्याच्या केसमध्ये सुद्धा खूप सारे व्हेरिएबल्स येतील, त्या व्हेरिएबल्सचा रिड्यूस करून टाका आणि तुम्ही 3 नंबर्समध्ये आणा. 3 नंबर्स कोणते, लेंथ झालं, एरिया झाला, व्हॅल्यूम झाला. तो 3च याच्यामध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. कसं करणार आहोत, हळूहळू गोष्टी कळतील. ते एक गोष्ट इथं काय कळाली, फायदा काय लिहिणार मी, की मॉडेल ॲनालिसिस करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करावा लागतो, असं सेंटेन्स आपण इथं भरणार. तिसरं काय, इट हेल्प्स टू कन्वर्ट द युनिट ऑफ क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू दी अनदर सिस्टीम. ठीक आहे, तर एखाद्या सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. कोणत्या सिस्टीममध्ये, जसं की MKS सिस्टीममधून मला CGS सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा मी काय करत असतो, डायमेन्शनल ॲनालिसिस नॉलेज असायला पाहिजे. आता ते नॉलेज काय आहे, हळूहळू आपण जसं इंटर करत जाऊ याच्यामध्ये तर कळणार आहे. ठीक आहे, तर एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जर का समजा आपल्याला फिजिकल क्वांटिटीला न्यायचं असेल तर मला डायमेन्शनल ॲनालिसिस यायला पाहिजे. डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून आपण एका सिस्टीमच्या युनिटपासून दुसऱ्या सिस्टीमच्या युनिटमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो इट हेल्प्स टू कन्वर्ट द युनिट्स ऑफ क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टम टू द अनदर. इट इज यूज टू चेंज द थिओरिटिकल इक्वेशन इंटू सिंपल डायमेन्शनलेस फॉर्म. ठीक आहे, तो एखादं मोठं स्टेटमेंट देऊन देतात आपल्याला, मोठं स्टेटमेंट देऊन देतात की व्हेलॉसिटी डिपेंड अपॉन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, रफनेस ऑफ द पाईप, डिस्चार्ज ऑफ द फ्लो. तर अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स देऊन देतील. तर या सेंटेन्सचा तुम्ही काय करतात, फॉर्म्युला बनवतात. ठीक आहे, तो सेंटेन्सचा आपण काय बनवणार, फॉर्म्युला बनवणार. तो फॉर्म्युला बनवणार किंवा डायमेन्शनल टर्ममध्ये पण फॉर्म्युला बनवता येतो. आता कसं असेल ते पुढे जाऊन बोलणार. तो या पॉईंटला आपण कसं लिहिणार बरं का, की जे पण थिओरिटिकल रिलेशनशिप आहे त्याला मॅथमॅटिकली फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा जे पण थिओरिटिकल रिलेशनशिप आहे त्याला इन द टर्म ऑफ डायमेन्शनलेस टर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करणार. ठीक आहे, एनी कॉम्प्लेक्स फ्लूइड फेनॉमेना कॅन बी इझिली सॉल्व. डिझाइन ऑफ द कर्व कॅन बी डेव्हलप्ड फ्रॉम एक्सपेरिमेंटल डाटा और डायरेक्ट सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. तर तेच आहे, तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर आपण करून काय करणार आहोत, आपण डिझायनिंग करणार आहोत. ठीक आहे, तो डिझायनिंग पण करता येईल, मॉडेल ॲनालिसिस करता येईल, फॉर्म्युला बनवता येतील, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. आपल्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. ठीक आहे, तर हे झालं. पुढच्या पेजवरती काय, पुढच्या पेजवरती आहे फिजिकल क्वांटिटी अँड इट्स डायमेन्शन. तर आता मला या चॅप्टरमध्ये इंटर करण्यासाठी फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय ते माहीत पाहिजे. जसं की फ्लूइड मेकॅनिक्समध्ये बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी दिसायला भेटत असतात. या फिजिकल क्वांटिटीला आपण पुढे जाऊन क्लासिफाईड करणार आहोत. आता फिजिकल क्वांटिटी जसं की काय बरं का, काय बघितलं आपण याच्यामध्ये, जसं की आपण डेन्सिटी बघितलेली आहे. ठीक आहे ना, फ्लूइडच्या प्रॉपर्ट्या बघितल्या होत्या आपण. तो फ्लूइडच्या प्रॉपर्ट्यामध्ये काय काय दिसायला भेटली, मास डेन्सिटी होती, वेट डेन्सिटी होती, नंतर स्पेसिफिक व्हॅल्यूम होता, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी होती, विस्कोसिटी होती, बल्क मॉड्युलस होता, इलॅस्टिसिटी होती, सरफेस टेन्शन होता. ठीक आहे, प्रेशर झाला, फोर्स झाला, वर्क झाले. हे सगळे फिजिकल क्वांटिटी आहेत. हे सगळे फिजिकल क्वांटिटी आहेत आणि या फिजिकल क्वांटिटींचे जे पण डायमेन्शन आहेत यांना मी काढणार आहे आणि यांचा वापर मी करणार आहे. जेव्हा मी असं यांचा वापर जेव्हा मी करणार तर तेच आपण, याचा अर्थ काय झाला, आपण डायमेन्शनल ॲनालिसिस करत आहोत. ठीक आहे, त्याचा अर्थ असा आहे की आपण डायमेन्शनल ॲनालिसिस करतो. मग आता काय बरं का, तर फिजिकल क्वांटिटी जे काही आहेत 2 प्रकारच्या आहेत. फिजिकल क्वांटिटी 2 प्रकारच्या कोणकोणत्या बरं का, तो पहिला प्रकार आपल्याकडे आहे फिजिकल क्वांटिटीचा, तो आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, तो फंडामेंटल क्वांटिटी आहेत काही फंडामेंटल, तो काही क्वांटिटी आहेत फंडामेंटल. ठीक आहे, फंडामेंटल. आणि दुसरा आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड. आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणत्या बरं का, आपल्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये बऱ्याचशा क्वांटिटी दिसायला भेटत आहेत. त्याच्यापैकी आपल्याला जनरली यूज करायच्या आहेत 3 ते 4.
जवळजवळ जर बघायला गेलो तर 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बरं का, अशा क्वांटिट्या ज्या कोणापासून बनलेल्या नाही आहेत, ज्या कोणावर अवलंबून नाही आहेत. जसं की मी फॉर एक्झाम्पल घेतो लेंथ. आता जर लेंथ आहे तर लेंथ ही कोणापासून बनलेली नाही आहे, लेंथ कोणावरती डिपेंड राहत नाही. म्हणजे काय बरं का, फॉर एक्झाम्पल आपण याला समजवण्यासाठी एरिया घेऊ. आता जसं मी एरिया बोललो, आता एरिया बनला कशापासून आहे, एरिया बनतो लांबी गुणिले रुंदीपासून. तो लेंथ इंटू विड्थ जर केला तर त्याच्यापासून आपला एरिया बनतो. याचा अर्थ असा आहे की एरिया कशावरती अवलंबून आहे, लेंथ आणि विड्थवरती. ठीक आहे, लेंथ आणि विड्थवरती. पण याच्यामधली जी ही लेंथ आहे, ही लेंथ कशावरतीच डिपेंड राहत नाही. मग अशी फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्या कोणावरच अवलंबून नाही आहे, तिला बोलणं आपण फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स, ठीक आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मग आपल्याकडे काय काय बरं का असे फंडामेंटल युनिट्स कोणकोणते आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणकोणते आहेत. तर जवळजवळ 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असतात. त्याच्यापैकी आपल्याला रिक्वायर आहे जवळजवळ 4. कोणकोणते, तर त्याच्यापैकी पहिले आहे लेंथ. ठीक आहे, तो लेंथ ज्याला मी एलने दाखवणार. नंतर आहे आपल्याकडे मास. ठीक आहे, नंतर आहे मास, या मासला मी डिनोट करणार एमने. ठीक आहे, नंतर आहे आपल्याकडे टाईम. तो टाईम सुद्धा कोणावरतीही डिपेंड राहत नाही. सो टाईम जो की आहे टाईम टीने दाखवणार. आणि नंतर असतो आपल्याकडे टेम्परेचर. तो नंतर आहे आपल्याकडे टेम्परेचर. सो टेम्परेचरला डिनोट करतो समजा मी थिटाने. राईट, याचा अर्थ असा आहे की असे काही फिजिकल क्वांटिटी आहेत जे कशावरतीही अवलंबून राहत नाही. ठीक आहे, त्यांना म्हणतो आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, आणि यांचा वापर करून आपण काय करणार आहोत, यांचा वापर करून आपण काही फिजिकल क्वांटिटी डिराईव्ह करणार आहोत. डिराईव्ह युनिट म्हणा किंवा डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणा. तिथे डिफिनेशन दिलेत वरती काय, द unit of physical quantity which does not depend on the unit of other physical quantity is called as fundamental dimensions. तो डायमेन्शन जे काय आहेत, फंडामेंटल डायमेन्शन आहेत आणि डिराईव्ह डायमेन्शन आहे असं म्हटलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे, तो फंडामेंटल डायमेन्शन्स आणि डिराईव्ह डायमेन्शन. फंडामेंटल डायमेन्शन म्हणजे काय बरं का, की फंडामेंटल डायमेन्शन म्हणजे असे डायमेन्शन ज्यांचे युनिट्स जे आहेत ते युनिट दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहत नाही. सो देअरफॉर याची डिफिनेशन, द युनिट्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन द युनिट ऑफ एनी अदर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द फंडामेंटल डायमेन्शन्स. द युनिट ऑफ द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन द युनिट्स ऑफ अदर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज सेकंडरी डिराइव्ड ऑर सेकंडरी डायमेन्शन. त्याला म्हणतो आपण डिराइव्ड किंवा सेकंडरी डायमेन्शन. तो सांगायचं तात्पर्य काय आलं बरं का, इथून आपल्या लक्षामध्ये आलं की जे पण डायमेन्शन आहे त्या डायमेन्शनला आपण क्लासिफाईड केलं आहे फंडामेंटल डायमेन्शन्स अँड डिराइव्ड डायमेन्शन्स. मग आता फंडामेंटल डायमेन्शन कोणते, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ऑर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, अशा पद्धतीने मेन्शन करू शकतात. मग देअरफॉर फंडामेंटल डायमेन्शन होते आपल्याकडे 7, पण आपल्याला यूज किती करायचे, 4. लेंथ, मास, टाईम आणि टेम्परेचर, या 4 गोष्टी. आता डिराइव्ह डायमेन्शन म्हणजे काय, डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर डिराइव्ह जर बघायला गेलो तर डिराइव्हच्या केसमध्ये बघा, तो डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी किंवा डिराइव्ह डायमेन्शन म्हणतो. तो डिराइव्ह डायमेन्शन म्हणजे काय, जसं की मी आता डिराइव्हच्या केसमध्ये एक्झाम्पल घेतलं मी पहिलं एरिया. आता हा एरिया ही जी फिजिकल क्वांटिटी आहे, एरिया ही डिपेंड करून जाते दुसऱ्या याच्यावरती म्हणजे काय, एरियाला लिहितो आपण लेंथ इंटू विड्थ. याचा अर्थ एरिया फक्त एका टर्मवरती डिपेंड नाही, फक्त लेंथवरती डिपेंड नाही, लेंथ अँड विड्थ या दोघांवरती डिपेंड आहे. त्यामुळे लेंथ आणि विड्थचा गुणाकार करून एरिया भेटतोय, म्हणून एरिया आपली कोणती क्वांटिटी झाली आहे, डिराइव्ह डायमेन्शन झालेली आहे. सेम पुढे जर बघायला गेलो तर व्हॅल्यूम. आता व्हॅल्यूम जर बघायला गेलो तर एल इंटू बी इंटू एच. ठीक आहे ना, तर एल बी एच हे झालं आपलं व्हॅल्यूम. तो व्हॅल्यूम सुद्धा लांबी, रुंदी आणि उंचीवरती अवलंबून राहते, म्हणून व्हॅल्यूम सुद्धा काय आपलं डिराइव्ह डायमेन्शन आहे, डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी. तिसरं जर बघायला गेलो तर तिसरी फिजिकल क्वांटिटी तुम्ही घेऊ शकतात फोर्स. आता फोर्स पण काय असतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. फादर इज इक्वल टू मदर. तो मास इंटू ॲक्सिलरेशन. आता मासवर डिपेंड करते, मासवरती डिपेंड करते, पुन्हा ॲक्सिलरेशनवरती डिपेंड करते. तर याचा अर्थ फोर्स सुद्धा डिराइव्ह आहे. तो डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी ऑर डिराइव्ह डायमेन्शन म्हणजे काय, हा असा फिजिकल क्वांटिटी आहे जो दुसऱ्या छोट्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करतो. जसं की मास या फिजिकल क्वांटिटीवरती आणि ॲक्सिलरेशन या फिजिकल क्वांटिटीवरती, या 2 फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहत होता. ठीक आहे, तो डिराइव्ह डायमेन्शन्स और डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करते. म्हणून आपण एक टेबल बनवला आहे आता. ठीक आहे, तो एक टेबल बनवला आहे आणि त्याचा वापर आपण करणार. तो टेबल काय एकदा रीड करून घेऊ. सो या पद्धतीने आपण हा टेबल बनवलेला आहे.
आता या टेबलमध्ये जर बघायला गेलो तिथं मेन्शन केलं आहे फिजिकल क्वांटिटी आहेत, ठीक आहे, इथं त्यांचा सिम्बॉल आहे आणि इथं त्यांचे डायमेन्शन्स आहेत, ठीक आहे, डायमेन्शन्स. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पण फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचे डायमेन्शन मला काढावे लागतील. मला तसं का करावं लागणार आहे, कारण की याचा पुढचा टॉपिक आहे डायमेन्शनल लेस नंबर आणि दुसरा आहेत तुम्हाला फॉर्म्युले बनवावे लागतात. तर ठीक आहे, एखादी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे, यांच्यामधलं रिलेशन दाखवण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला बनवावा लागतो. तर तो फॉर्म्युला बनवण्यासाठी सुद्धा ह्या डायमेन्शनचा नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. त्या डायमेन्शनचा नॉलेज आपण काढणार आहोत. मग आता जसं की मी पहिलेच बोललो, आपल्याकडे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत आणि आपल्याकडे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी आहेत. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये डिराईव्ह ऑर सेकंडरी डिराईव्ह डायमेन्शन किंवा डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी तो डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी जे काही आहेत आपल्या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये मी याला क्लासिफाईड केले आहेत 3 भागांमध्ये आणि याचा वापर सतत आपण करणार आहोत. तर 3 भाग कोणकोणते, 1, 2 आणि हा तिसरा, ठीक आहे. तो पहिला कोणता आहे, पहिला आहे जॉमेट्रिकल फिजिकल क्वांटिटी. तो जॉमेट्रिकल असतील, जॉमेट्रिकल फिजिकल क्वांटिटी. दुसरा आहे आपल्याकडे कायनेमॅटिक, ठीक आहे. सो जॉमेट्रिक झाला, नंतर आहे कायनेमॅटिकल फिजिकल क्वांटिटी, हा ठीक आहे. आणि तिसरा जो काय आपल्याकडे तिसरा असणार आहे डायनॅमिक. तिसरा कोणता असणार आहे, डायनॅमिक फिजिकल क्वांटिटी. एकतर या पद्धतीने काढणार, नाहीतर मी काय बोलणार बरं का, तो माझ्याकडे फ्लुइडच्या प्रॉपर्टी असतात, या डायनॅमिकला मी फ्लुइड प्रॉपर्टी, तर या पद्धतीने आपण कॅटेगरी करू शकतो. पुढे जाऊन अजून मला थोडा बदलाव करायचा आहे त्याच्यामध्ये. तर डिराईव्ह फिजिकल क्वांटिटीला आपण या 3 भागामध्ये क्लासिफाईड करून टाकू आणि मग डिस्कस करू, जसं की पेजवरती दिलेले आहेत, ठीक आहे. तो डिराईव्हमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला फंडामेंटल दिलेत. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कशावरही अवलंबून राहत नाही. इथं दिले लेंथ, तो लेंथला डिनोट करतो आपण एलने आणि त्याचं डायमेन्शन फक्त एल लिहिणार. मासला डिनोट करतो मी एमने, त्याचं डायमेन्शन काय असणार, एम असणार. टाईमला डिनोट करतो मी टीने, ठीक आहे, आणि त्याचं डायमेन्शन असणार आहे टी. नंतर पुढे हे झालेत आपले फंडामेंटल. याचा अर्थ फ्लुइड मेकॅनिक्समध्ये हे 3 फंडामेंटल युनिट मला खूप इम्पॉर्टंट आहेत. पुढे जर गेलो तर पुढचा आहे आपल्याकडे जॉमेट्रिकल. तर जॉमेट्रिकलमध्ये काय आहे, एरिया आणि व्हॅल्यूम. तर एरियाला एने दाखवतो, व्हॅल्यूमला व्हीने दाखवतो, ठीक आहे. तो एरियाला एने आणि व्हॅल्यूमला व्हीने. आता एरिया जो काही आहे तो कसा बनला आहे आपला, तो एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ, ठीक आहे. आता लेंथ पण काय बरं का, ही पण लांबीच दाखवते आणि विड्थ पण काय बरं का, तो पण लेंथचा पॅरामीटर आहे. त्यामुळे यल इंटू यल मी करणार, हा एल स्क्वेअर होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य, एरियाचा जो पण डायमेन्शन असेल तो एल स्क्वेअर लिहिणार, एल स्क्वेअर, ठीक आहे. हा काय, हा एल स्क्वेअर आहे. नंतर पुढे व्हॅल्यूम जो काही आहे तो व्हॅल्यूम काय असणार, व्हॅल्यूम असतो आपला व्हॅल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. तो हे पण लेंथचा, हा पण लेंथ पॅरामीटर आहे, आपण लेंथ पॅरामीटर आहे. तिघांचा गुणाकार केला तर एल क्यूब होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य काय आहे की व्हॅल्यूमचं डायमेन्शन आपण एल क्यूब लिहिणार आहोत. तर लेंथचं डायमेन्शन एल लिहिणार, मासचं एम लिहिणार, टाईम टीचं टी लिहिणार, ठीक आहे, या पद्धतीने. नंतर कायनेमॅटिकल म्हणजे काय बरं का, व्हेलॉसिटी झाली, ॲक्सेलरेशन झाला, डिस्चार्ज झाले, यांच्यासारखे, ठीक आहे. तो यांच्यासारखे, जसं की मग आता उचलला व्हेलॉसिटी काय असते बरं का. व्हेलॉसिटी जर आपण बघायला गेलो तर व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्हेलॉसिटी नथिंग बट व्हॉट डिस्टन्स अपॉन टाईम. तर व्हेलॉसिटीला मी कसं फॉर्म्युलेट करतो, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स पर युनिट टाईम. तर डिस्टन्स पर युनिट टाईम जर म्हणताय तर डिस्टन्स म्हटल्यावरती काय येईल, लेंथ, आणि टाईम म्हटल्यावरती काय, टी. तर आपण याचं डायमेन्शन या पद्धतीने लिहिणार, एल टी रेस टू पॉवर -1 का करतोय, कारण की टी वरती जेव्हा जाणार या पद्धतीने लिहून देणार. तर जो पण आपला व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीचा डिनोट करतो छोटा व्हीने आणि त्याचं डायमेन्शन असणार आहे एल टी रेस टू पॉवर -1. अँग्युलर व्हेलॉसिटी, तर अँग्युलर व्हेलॉसिटीला आपण ओमेगाने दाखवतो आणि त्याचं डायमेन्शन असणार आहे टी रेस टू -1. याची काही गरज आपल्याला एवढी पडणार नाही, पण तरी पण आपण एकदा नजर मारून घेऊया. ॲक्सेलरेशन, आता ॲक्सेलरेशन जे असते चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाईम, व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम मी करतो. आता व्हेलॉसिटी डिवाइड बाय मी टाईम करतोय. व्हेलॉसिटी काय असते बरं का, व्हेलॉसिटी असते मीटर पर सेकंड, म्हणजे मीटर पर सेकंड म्हणतो आपण व्हेलॉसिटीला, बरोबर. आणि डिवाइड बाय आपला काय असतो, हा टाईम टी. तो टी म्हणजे पण काय, सेकंद. सांगायचं तात्पर्य काय आहे, एक तर असं बोलूया नंतर असं बोलू. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. व्हेलॉसिटी काय असते, डिस्टन्स डिवाइड बाय टाईम, आणि खाली पण हा एक टाईम होता म्हणून टाईमचा स्क्वेअर झाला. इथं काय करता येईल बरं का, आता डिस्टन्स म्हटल्यावरती यल, डिस्टन्स कोणत्या टर्ममध्ये दाखवतो मी, लेंथच्या, आणि टाईम म्हटल्यावरती काय, टी रेस टू -2. तो या पद्धतीने आपण दाखवणार, तो टी रेस टू -2. तो अँग्युलर ॲक्सेलरेशन लक्षात घ्यायचं. डिस्चार्ज पण महत्त्वाचा पॅरामीटर आहे. तो डिस्चार्जला कसं दाखवतो मी, डिस्चार्ज क्यू इज इक्वल टू व्हॉट, व्हॅल्यूम पर युनिट टाईम. व्हॅल्यूम म्हटल्यावरती काय, व्हॅल्यूमचं डायमेन्शन आहे आपल्याकडे एल क्यूब
क्यूब आहे, तो एल क्यूब आहे याचा अर्थ व्हॉल्यूम झाला एल क्यूब आणि टाईम जो आहे त्याला टीच लिहितो, तर याचं काय होऊन जाईल बरं डायमेन्शन एल क्यूब टी रेज टू पॉवर -1, तो एल क्यूब टी रेज टू पॉवर -1. तो डिस्चार्ज पण झाला. नंतर पुढे डिस्चार्ज झाला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी जो काही आहे जी, हा पण आपला काय आहे एक ॲक्सिलरेशनच आहे. आणि ॲक्सिलरेशनला कसं लिहितो आपण, ॲक्सिलरेशन इज व्हॉट मीटर पर सेकंड स्क्वेअर, असं त्याचं युनिट देतो आपण. त्याला जर मेजर करायचं असेल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणतो. मीटर जेव्हा बोलतोय मी मीटर म्हणले लेंथ, मीटर म्हणले ते काय लेंथ, तो वरती लेंथ आहे. आणि सेकंड म्हणतोय तेव्हा मी टाईम म्हणतोय, टाईमचा स्क्वेअर. याचा अर्थ मी याला पण असं लिहिणार एल टी रेज टू पॉवर -2, एल टी रेज टू पॉवर -2. तो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण झाला. कायनेमॅटिकल विस्कोसिटी, आता विस्कोसिटीबद्दल पण लक्षात घेता येईल. ठीक आहे, तर विस्कोसिटीबद्दल पण लवकर बघून घेऊ. तर विस्कोसिटी काय बरं का, विस्कोसिटी जेव्हा मी बोलतोय तर विस्कोसिटीला मी डिनोट करतो म्यूने. ही आहे आपली डायनॅमिक विस्कोसिटी. एक असते डायनॅमिक विस्कोसिटी, एक असते कायनेमॅटिकल विस्कोसिटी. डायनॅमिक विस्कोसिटी याचा अर्थ असा आहे की विस्कोसिटी अशी ती काढताना तुम्हाला फोर्सचा पण वापर करावा लागतो. म्हणजे काय, किती फोर्स रिस्पॉन्सिबल आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. तर जेव्हा डायनॅमिक क्वांटिटी असते त्याला रिस्पॉन्सिबल असणारा फोर्सचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. कायनेमॅटिकल विस्कोसिटी म्हणजे अशी विस्कोसिटी की जेव्हा आपण त्याला बघतोय त्याच्यामध्ये त्याला रिस्पॉन्सिबल असणारा फोर्सचा अभ्यास आपण करत नाही. तो आता म्यूबद्दल, म्यूचा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने काढलो, तो डायनॅमिक विस्कोसिटी काढण्यासाठी न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी आहे आपल्याकडे. काय असतो तो शेअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी du/dy. याचा अर्थ मी याला असं काढतो म्यू इंटू du/dy. आणि हा जो म्यू आहे हाच आपला विस्कोसिटी होता. तो म्यू इज इक्वल टू मला लिहिता येईल टाऊ डिवाइड बाय du/dy. ठीक आहे. आणि टाऊ काय असतो, टाऊ म्हणजे शेअर स्ट्रेस. आणि शेअर स्ट्रेसचा कसं लिहितात, फोर्स डिवाइड बाय एरिया डिवाइड बाय हा यू म्हणजे व्हेलॉसिटी, तो व्हेलॉसिटी डिवाइड बाय हे काय dy म्हणले डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हटल्यावरती एल आहे. आपल्याला काही पण करून या सगळ्या पॅरामीटरला कशामध्ये लिहायचं आहे, LMT मध्ये आणायचं आहे, LMT मध्ये आणायचं आहे. तर जेव्हा हा फोर्स आहे, फोर्स काय असतो, फोर्स इज इक्वल टू व्हॉट, फोर्सचं डायमेन्शन आपण चालूच काढलं आहे वरती. तो फोर्स कुठे काढला आहे, त्या फोर्सच्या डायमेन्शनला ठेवणार, एरियाच्या डायमेन्शनला ठेवा V आणि L, या सगळ्यांच्या डायमेन्शनला ठेवून आपली जी काही आहे विस्कोसिटी येणार ही कायनेमॅटिकल विस्कोसिटी, डायनॅमिक विस्कोसिटी पुढच्या पेजवर असेल. ठीक आहे. सो डायनॅमिक विस्कोसिटी कुठे बरं, हे बघा, तो डायनॅमिक क्वांटिटी डायनॅमिक विस्कोसिटी इथं दिलेली आहे. तो सांगायचं तात्पर्य असं आहे की फोर्स झाला, ठीक आहे, वर्क डन झालं, पॉवर झालं, मोमेंटम झालं, या सगळ्यांचे डायमेन्शन एकदा काढून बघायचे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने जे काही आहेत आपण सगळ्या फिजिकल क्वांटिटी जे आहेत, फिजिकल क्वांटिटी आणि डायमेन्शन याचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायमेन्शनल लेस नंबर जो आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तो इथं थांबूया. थँक्यू.